ही सरकारी कागदपत्र कृषी विभागाच्या घोटाळेबाज अधिकाऱ्यांचं पितळ उघड करण्यासाठी पुरेशी आहेत. पंतप्रधान पॅकेज नंतर विदर्भातील 6 जिल्ह्यात कृषी अवजारांच्या खरेदीसाठी 150 कोटींची अवजारं खरेदी करण्यात आली होती. या अवजारांची खरेदी करण्यासाठी राज्य सरकारच्या 3 नोडल एजन्सी नेमण्यात आल्या. यापैकी महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच MAIDCने 80% अवजारांचा पुरवठा केला. त्यावेळी महामंडळाचे अध्यक्ष होते तत्कालीन कृषी मंत्री बाळासाहेब थोरात आणि MD होते प्रदीप व्यास, ज्यांना CBIनं आदर्श घोटाळ्याप्रकरणी आरोपी केलाय. थोरात आणि व्यास यांच्या आदेशभर हुकूमच अवजारांची खरेदी झाली. चीनमधून नॅस्पेअर पंप आयात करण्यात आले, प्रत्येकी 1500 रुपये दरानं. वास्तविक हेच पंप भारतीय बाजारपेठेत 308 रुपये किमतीला उपलब्ध आहेत. माहितीच्या अधिकाराखाली हा सगळा भ्रष्टाचार आता उघड झालाय. दुसरे महत्वाचे गृहस्थ आहे प्रधान सचिव, तत्कालीन प्रधान सचिव नानासाहेब पाटील. हे सनदी अधिकारी आहे, पण माझं असं म्हणणं आहे की सनदी प्राप्त झालेले सनकी अधिकारी आहे. कारण हे कोणाचंच म्हणणं ऐकून घेत नव्हते, कारण यांना भ्रष्टाचार करायचा होता आणि वरून हे खालच्या त्यांच्या अधिकाऱ्याला ऑर्डर देत होते तोंडी की तुम्ही कृषी उद्योग विकास महामंडळाकडून खरेदी करा. या अवजारांच्या गुणवत्तेचे निकष ठरवण्याची जबाबदारी एका उच्चस्तरीय समितीवर होती, पण त्या समितीचे निर्णय डावलून ही खरेदी करण्यात आली. टेंडर प्रक्रियेत सहभागी नसलेल्या कंपन्यांना अवजार खरेदीचं कंत्राट देण्यात आलं. खरेदी झालेली ही अवजारं निकृष्ट दर्जाची असल्याचं कृषी विभागाच्या अमरावती विभागानं सरकारला कळवलं होतं. संबंधित कंपन्यांच्या बिलाचे पैसे थांबवण्याची सूचनाही करण्यात आली होती, पण बाळासाहेब थोरातांच्या अध्यक्षतेखालील महामंडळानं त्या आधीच कोट्यावधींची बिलं चुकती केली होती. सरकारनं शेतकऱ्यांसाठी घोषित केलेल्या पॅकेजमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला म्हणून रेड्डी कमिटीची स्थापना केली होती. या समितीनं 400च्या वर अधिकाऱ्यांवर हा ठपका ठेवला, परंतु त्या अधिकाऱ्यांचं काय ज्यांनी या भ्रष्टाचाराला खत पाणी घातलं? आता हा प्रश्न जनसामान्य विचारत आहे. भ्रष्टाचाराचे प्रकारही अनेक होते. पुण्याच्या ग्लोबल ट्रेडिंग कंपनीला अवजारं पुरवठा करण्याचं टेंडर मिळालं, पण प्रत्यक्षात महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी अवजारांच्या पुरवठ्यासाठी ग्लोबल कॉर्पोरेशन नावाची एक स्वतंत्र कंपनीच तयार केली आणि त्यांना काम देण्यात आलं. मुख्य भूमिका ही जी यांना सगळ्या लोकांना पाठीशी, भ्रष्टाचारी लोकांना पाठीशी घालण्याची जी कोणाची असेल तर ती तत्कालीन कृषी मंत्र्याची आहे, असं माझा स्पष्ट आरोप आहे. पॅकेजच्या अंमलबजावणीत झालेल्या भ्रष्टाचारासाठी अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस मिळाली, पण अधिकाऱ्यांनी ज्या मंत्र्यांचे आदेश पाळले त्या तत्कालीन कृषी मंत्र्यांची चौकशी कोण करणार हा प्रश्न आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह प्रशांत कोरटकर, IBN लोकमत, नागपूर. शेतकऱ्यांसाठी ज्या योजना आखण्यात आल्या त्यांच्या अंमलबजावणीत जी अनियमितता झाली त्याची चौकशी करण्यासाठी सरकारने रेड्डी समिती नियुक्त केली होती. गोपाळ रेड्डी समिती, जिचा अहवाल 1 सप्टेंबर 2008 रोजी देण्यात आला. काय ठपका ठेवलाय या पॅकेजच्या अंमलबजावणीवर या समितीने, त्यावर एक नजर टाकूया. शेतकऱ्यांच्या अनियमिततेची चौकशी करण्यासाठी शासनानं रेड्डी कमिटीची स्थापना केली आणि रेड्डी कमिटीने आपल्या अहवालात कोणकोणत्या मुद्द्यांवरती ठपका ठेवला त्यावर एक नजर टाकूया. कृषी संचालकांचं दुर्लक्ष, साहित्याची गुणवत्ता तपासली नाही, गुणवत्ता तपासणीसाठी निकषही नाहीत, अवजारांसाठीच्या कच्च्या मालाची गुणवत्ता अनिश्चित, महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळावर ठपका, राज्य सहकारी पणन महासंघावरही ठपका, महासंघ आणि महामंडळ होते पुरवठादार, 7/12 विहिरीची किंवा सिंचनाची नोंद नसताना शेतकऱ्यांना विद्युत पंप आणि पाईपचं वितरण, अधिकारी झाले अवजारांचे साठेबाज, बैल नसताना बैलगाडीचं वाटप, बैलगाडीमध्ये अनेक तांत्रिक दोष, बैलजोडी खरेदीच्या पावतीमधील बैलांचं वर्णन आणि प्रत्यक्ष बैल यामध्ये तफावत, बैलांच्या बिल्ले नंबरामध्ये मोठी तफावत, अनेक बैलांना एकाच क्रमांकाचे बिल्ले, विद्युत पंपांमध्ये अनेक तांत्रिक दोष, विद्युत पंप जळून गेले, गांडूळ खताच्या युनिटचा दर्जा निकृष्ट, बलराम नांगर स्थानिक शेतकऱ्यांसाठीही निरुपयोगी. रेड्डी समितीनं पॅकेज अंमलबजावणीतला एवढा गैरव्यवहार दाखवूनही सरकार संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांना पाठीशीच घालतंय. ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत. शेतकऱ्यांच्या पॅकेजमध्ये भ्रष्टाचार केलेल्या अधिकाऱ्यांची यादी कालपासून आम्ही द्यायला सुरुवात केली. ही यादी खूप मोठी आहे म्हणून तुम्हाला टप्प्याटप्प्याने आम्ही ही नावं सांगतोय. काल आपण पहिली यादी पाहिली होती 15 नावांची. आता बघूया पुढची यादी 26 अधिकाऱ्यांची, तत्कालीन उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांची. ही दुसरी यादी आहे.
शेतकऱ्यांच्या पॅकेजमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या 26 अधिकाऱ्यांच्या दुसऱ्या यादीवर आता एक नजर टाकूया. DS सोळंके, खामगाव, बुलढाणा. SG भोसले, बुलढाणा. RM भराड, मेहकर, बुलढाणा. PR पवार, मेहकर, बुलढाणा. AK मिसाळ, मेहकर, बुलढाणा. DS सोळंके, मेहकर, बुलढाणा. PK लहाळे, बुलढाणा. TM चव्हाण, बुलढाणा. LR जवळेकर, बुलढाणा. VD भांदककर, अकोट, अकोला. अनिल बोंडे, अकोला. साहेबराव कोंडीराम दिवेकर, वाशिम. प्रभाकर चव्हाण, वाशिम. BK जेजुरकर, अचलपूर, अमरावती. AS डोंगरे, अचलपूर, अमरावती. SK डोंगरे, अचलपूर, अमरावती. MR जळमकर, अमरावती. NV ठाकरे, अमरावती. सुह ठाकरे, अमरावती. VS ठाकरे, यवतमाळ. VV चवाळे, यवतमाळ. DB हुंगे, यवतमाळ. VB जोशी, यवतमाळ. GR सूर्यवंशी, यवतमाळ. लक्ष्मण तामा गाडघे, हिंगणघाट, वर्धा. गोपाळराव काळे, आर्वी, वर्धा.